रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मोहपाडा वासंबे ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने गुरुवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। स्वच्छ भारत सुंदर भारत अशी केंद्र सरकारची घोषणा असूनही वासंबे ग्रुप ग्रामपंचायतच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरिक घंटागाडीत कचरा न टाकता सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकत असल्याने दुर्गंधी पसरली होती। आपला परिसर स्वच्छ व सुंदर राहावा यासाठी मोहपाडा वासंबे ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच सौ उमाताई संदीप मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात खोलवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। जनता विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अल्काइन अरमाइन्स कंपनीच्या बाजूला मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते। त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संपूर्ण कचरा उचलण्यात आला। यावेळी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ उमाताई संदीप मुंडे, माजी सरपंच ताई पवार, ग्रामविकास अधिकारी विनोद चांदोरकर, ग्रामपंचायत सदस्य आकाश जुईकर, दीपक कांबळे, मयुरा गोपाळे, कविता मांडे, वनिता पारंगे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते। पत्रकार बंधू, तुमच्या शिवसत्ता टाइम्स माध्यमातून सुद्धा मला नागरिकांना एक आवाहन करायचं आहे की जो आपल्या घरातून कचरा निघतोय तो रोज सकाळी घंटागाडी जेव्हा येते ग्रामपंचायतीची किंवा आमच्या ग्रामपंचायतीचे कर्मचारी जेव्हा कचरा कलेक्ट करायला येतात तेव्हा त्यांच्याकडे ते द्यावा। तुम्ही कधीतरी बाहेर निघाल्यावर कुठेतरी रस्त्याच्या दर्शनीय भागात तो फेकू नये, कारण असा कचरा फेकल्याने जास्त कचरा आपल्या वासंबे विभागामध्ये दिसतो। त्यामुळे हात जोडून एक विनंती आहे सर्व जनतेला की कचरा हा फक्त कचऱ्याच्या गाडीतच टाकावा। मॅडम, एक दुसरी गोष्ट अशी आहे की सर्रास हे व्यापारी असतील किंवा बाकीचे काही भाजी विक्रेते असतील किंवा छोटे मोठे उद्योगधंदेवाले असतील, हे सर्रासपणे रस्त्यावर आहे ना नको त्या ठिकाणी कचरा टाकून देतात। यांच्यावर ग्रामपंचायत काय ठोस पाऊल किंवा काय कारवाई करणार आहे? पहिलंच सांगते मी तुम्हाला, मी ग्रामपंचायतीच्या सरपंच पद सांभाळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लगेच जो काही मार्केटमध्ये कचरा येत होता त्या कचऱ्यासाठी आपण एक उपाययोजना केली आहे की रात्रीची घंटागाडी आपण सुरू केली आहे मार्केटमध्ये। त्यामुळे रात्री 7 ते 9च्या दरम्यान आपली घंटागाडी फिरते आणि व्यापाऱ्यांचा जो काही कचरा असतो दिवसभराचा तो उचलून ते लोक नेतात। आता विषय राहिला फक्त रविवारचा, तर रविवारी जो कचरा पडतोय मार्केटमध्ये त्याच्यासाठी सुद्धा ठोस उपाययोजना येणाऱ्या काळामध्ये व्यापाऱ्यांशी आपण करणारच आहोत की ज्या लोकांना पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे किंवा ज्यांच्या घरापर्यंत ते पाणी जात आहे, तर अशा बऱ्याच ठिकाणी आम्हाला असं आढळून आलं आहे ते अक्षरशः गटारीतनं ते पाईपलाईन गेलेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही वेळोवेळी हे वृत्तपत्रातनं दिलेलं आहे। लोकांच्या आरोग्याशी हा खेळ खेळला जात नाही का? आणि आज तुम्ही डॉक्टर साधवांच्या इथून असेल किंवा कुचिवऱ्याच्या इथून असेल, सगळं ते पाईपलाईन जे आहेत घराच्या पिण्याच्या पाईपलाईन त्या संपूर्ण गटारातनं गेलेल्या, त्याच्या संदर्भात तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? खरं तर त्याच्या पाठीमागे काय झालं त्यापेक्षा पुढे आम्ही काय करणार आहोत हे महत्वाचं आहे। आणि ज्या पाण्याच्या पाईपलाईन आहेत त्या गटारामधून गेल्या जातात तुम्ही म्हणताय तर नक्कीच कुठेतरी असं आहे, नाही आम्ही म्हणणार नाही, कारण जो रस्ता असतो रस्त्याच्या बाजूला एक विशिष्ट पद्धतीची जागा सोडावी लागते जेणेकरून आपण ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन तिथून येऊ शकतो। तर बऱ्याच ठिकाणी असं तुम्हाला दिसेल की तिथे जागाच नाहीये, मग अशा ठिकाणी असा प्रश्न तुम्हाला दिसेल। पण ह्यावर पण उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत। जलजीवन मिशन योजना ही आता हाती घेतली आणि त्याचं काम ही अगदी युद्धपातळीवर आपल्या वासंबे विभागामध्ये सुरू आहे। 32 कोटीची योजना असल्यामुळे पाणी ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचणार आहे आणि ह्या माध्यमातून जेव्हा आम्ही नव्याने जेव्हा पाईपलाईन फिरवणार आहोत त्यावेळेस नक्कीच ह्याची खबरदारी घेणार आहोत की ती पाईपलाईन गटारातून न जाता सोयीस्कर व्यवस्थित त्यांना शुद्ध पाणी पुरवठा होईल याची खात्री आम्ही घेणार आहोत। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायने। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।